Hi to all. Hello everyone. And let's start with our today's session. Yesterday we discussed about the fundamental quantities and derived quantities. Is it right? आपण काल आपल्या लेक्चर मध्ये फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज हा पार्ट बघितला. बरोबर? So let's discuss the next part. So after discussing the fundamental quantities and derived quantities, there are units. The units which we are going to use to measure the fundamental quantities are known as fundamental units, and the units which we are going to use for the measurement of derived quantities are known as derived units. Is it right? Yes. Now, next part which we are going to discuss, that is requirement of good unit. You may ask me question, sir, what is this requirement of good unit means? Requirement of good unit म्हणजे काय? Basically, good unit आणि bad unit असा काही प्रकार असतो का? हो, असतो. आपण खालचे पार्ट जेव्हा बघूयात, 4 पॉइंट्स जे आहेत ते पार्ट बघता तुमच्याही लक्षात येईल की येस. फर्स्ट पॉइंट, द युनिट शुड बी इझी टू यूज अँड रीड. जे युनिट आपण यूज करणार आहोत ते इझी पाहिजे यूज करायला. इज इट राईट? इज मीटर इज अ इझी युनिट? येस, देयर इज अ स्केल. विथ द हेल्प ऑफ स्केल यू कॅन मेजर इट. हो की नाही? सिंपल स्केलनी तुम्हाला ते युनिट मोजता येतं. तर तुम्हाला एखादा अजून काही वेगळं करावं लागतं नाही. So we can measure it. If we want to measure speed, there is simple speedometer is there. A layman also can read it. Is it right? एक साधा जो माणूस आहे तो साधा लेमॅन सुद्धा स्पीडोमीटर वरती किती हे वाचू शकतो. हो की नाही? का कोणीतरी स्पीडोमीटर वरचं रीडिंग वाचायला कोणीतरी स्पेशलाइज पर्सन लागतो? Is there is any requirement of specialized person to read the speedometer's reading? No, not at all. Any layman can read it. Is it right? कोणी यूज करू शकतो, वापरू शकतो. टेम्परेचर, आता आपला टेम्परेचर बघायला आपण जी गन वापरतो, बँकेतला साधा वॉचमन सुद्धा बँकेच्या डोअरवरती जो डोअर किपर बसला तो डोअर किपर सुद्धा तो यूज करू शकतो. त्याला स्पेशल काही तुम्हाला ॲबिलिटी तुम्ही डेव्हलप केली पाहिजे किंवा तुमच्याकडे काहीतरी स्पेशल असलं पाहिजे अशी काही रिक्वायरमेंट आहे का? स्पेशल ट्रेनिंग घेतलं पाहिजे? इज देयर इज रिक्वायरमेंट ऑफ स्पेशल ट्रेनिंग? नो, नॉट ॲट ऑल. इज इट राईट? There is no requirement of special training. So unit should be so easy to read and use. ते वापरायला युनिट अतिशय सोपं पाहिजे. ओके. दुसरं, the magnitude should not change with respect to time, temperature, place and observer. So magnitude is going to remain constant, place to place, person to person. Magnitude जी आहे ना ती सगळीकडे काय राहिली पाहिजे? कॉन्स्टंट राहिली पाहिजे. मीन्स व्हॉट? बघा, सिंपल. तुम्हाला विथ हे युनिट माहिती आहे का? सॉरी, वार हे युनिट माहिती आहे का रे? वार हे युनिट, वार म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार नाही बरं का. वार युनिट माहिती आहे? आर यू अवेअर अबाउट दिस वार युनिट? नाही माहिती? मुलींनी तर सांगाच नाही माहिती. सगळ्यांना आपल्याला वार युनिट माहिती आहे. आपलं इंडियन युनिट आहे, ओल्ड इंडियन युनिट. 9 वार, 5 वार, 6 वार. मुलींना कळलं का? नऊ वारी साडी, 5 वारी साडी, 6 वारी साडी. हो की नाही? अरे मुलांनीच गोटीत टाकायला सुरुवात केली. मुलींना कळलं का विचारल्यानंतर? नाही, याचं पहिलं येस. सो वार वॉज अ युनिट. ऍक्च्युअली 1 war means how much? The old definition of 1 war, if you are going to hold the cloth like this way, stretch it up to this length, this will be the 1 war. म्हणजे पूर्ण स्ट्रेच करायचं, इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे ते काय झालं? 1 war. ओके. म्हणजे आपलं मी हात मला असा स्ट्रेच केला इकडे या साईडला, तर या हाताच्या एंड पासून माझ्या शोल्डर पर्यंत, सेकंड शोल्डर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला 1 वार म्हणतात. नाउ जस्ट टेल मी वन थिंग, इज दिस वार युनिट इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट ऑब्झर्वर टू ऑब्झर्वर? हे वार युनिट ऑब्झर्वर टू ऑब्झर्वर कॉन्स्टंट राहणार आहे का?
येस, नो, नॉट ॲट ऑल. इट इज नॉट गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. वार युनिट काही कॉन्स्टंट राहणार नाही. ॲझ्युम करा की माझं कापडाचं दुकान आहे. ॲझ्युम दॅट, माझं कुठलं कपड्याचं दुकान वगैरे नाही आहे, नाही तर तुम्ही लगेच विचारा सर कुठे आहे म्हणून. सो ॲझ्युम दॅट माझं कपड्याचं दुकान आहे आणि माझ्या शेजारी अमिताभ बच्चनचं कपड्याचं दुकान आहे. ऑब्विसली मला सांगा, जास्त कापड तुम्हाला कोणाकडे मिळेल? 5 वार जास्त कोणाकडे मिळतील, माझ्याकडे का अमिताभकडे? ऑब्विसली अमिताभकडे, हो की नाही? इज इट राईट? म्हणजे माझं 5 वार आणि अमिताभचं 5 वार जमीन अस्माचा फरक असेल. सो इज दिस वार युनिट इज अ गुड युनिट? हे वार युनिट गुड युनिट झालं का? नाही झालं. हा, मग आता आपण काय करता सोय केली, आपण आपल्या 1 वार इज इक्वल टू 1 मीटर असं करून टाकलं सोपं जाण्याकरता. त्यामुळे आता ते ऑर्गनाइज झालंय. पण प्रिव्हियसली ते ऑर्गनाइज होतं का? नाही. क्लिअर? सो द युनिट विच वी आर गोइंग टू चूज शुड रिमेन कॉन्स्टंट फ्रॉम पर्सन टू पर्सन, प्लेस टू प्लेस, टेम्परेचर टू टेम्परेचर, टाइम टू टाइम. टेम्परेचर चेंज झालं आणि ते युनिट चेंज झालं असं नाही होता का मग? ओके, सो द युनिट शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे आज टाइम टू टाइम आज मी ते युनिट यूज केलं, एक 100 वर्षानंतर ते युनिट तेच राहायला पाहिजे, 10 वर्षानंतर तेच राहायला पाहिजे. आणि युनिटच बदललं असं नाही होता कामा. सो इट शुड रिमेन कॉन्स्टंट, पर्सन टू पर्सन, प्लेस टू प्लेस, टेम्परेचर टू टेम्परेचर and time to time. Next, it should be easily reproducible. It means it should be easy to copy and can be produced anywhere in any quantity. Means what? Can produce anywhere in any quantity. उद्या समजा असं ॲझ्युम करा, तुमच्याकडची स्केल तुटली, ब्रेक झाली. आत्ता एक्झामला तुम्ही गेलात, एक्झाम हॉलमध्ये गेलात आणि तुमची स्केल ब्रेक झाली. कॅन यू प्रिपेअर युअर ओन स्केल? येस, यू कॅन. कशी करायची? टेक अ पीस ऑफ पेपर. तुमच्या शेजारी पाजारीच्या मित्राकडनं स्केल त्याची मागून घ्या. अँड सपोज इज द स्केल 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अँड लाईक दॅट. आणि या पेजवरती जे पेज तुम्ही चूज केलेलं आहे किंवा तुमच्या पेपरचं सुद्धा ते पेज असू शकतं, त्याच्यावरती तुम्ही हे मार्किंग करून घेऊ शकता, हो की नाही? एक नुसतं पेज घेतलेलं आहे, पेजचा तुकडा. सो यू कॅन मार्क and you can reproduce the scale. Okay, easy, you can reproduce it very easily. Yes or no? तुमची रेग्युलर स्केल तुम्ही प्रिपेअर करू शकता व्हेरी इझिली. इज इट राईट? सो द युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. ते इझिली रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. ह्याच्यात मी अजून एक पॉइंट ऍड करणार आहे. खरं तर it should be easily reproducible and not perishable. What is meaning of perishable? What is the meaning of perishable? Apple is a perishable thing. Is it right? Mango is a perishable thing. Perishable म्हणजे मराठीत आपण ज्याला कुजणे असं म्हणतो. शब्दशः त्याचं हे केलं डिक्शनरी मिनिंग, कुजणे, खराब होणे. मग तुम्ही म्हणा की सर इथे खराब होणार काय आहे? म्हणजेच पेरिशेबल म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज नाही झाला पाहिजे. इथे पेरिशेबलचं मिनिंग त्या याने नाही घ्यायचं, इथे काही चेंज नाही झाला पाहिजे. इट शुड नॉट चेंजेस. सेकंड मध्ये होतं तोच पॉइंट. 4th पॉइंट, इट शुड बी ऍक्सेप्टेबल वर्ल्ड वाईड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वर्ल्ड वाईड म्हणण्याच्या ऐवजी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असं म्हटलं पाहिजे, म्हटलेलं आहे. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल ह्याच मिनिंग काय? इट शुड बी ऍक्सेप्टेबल वर्ल्ड वाईड. In ancient India, we were using different units. To measure time, we are going to measure prahar, pad, ghatka. So this prahar, pad, ghatka, these all are Indian units to measure time. मग आता
शिवाजी महाराजांच्या ची म्हणजे हिस्ट्रीची बुक्स ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपण वाचतो की शिवाजी महाराजांनी दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी पन्हाळगडावरून पळ काढला. हे पन्हाळगडावर शिवाजी पळाले दुसऱ्या प्रहरी. दिवसाचा दुसरा प्रहर म्हणजे काय? दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी असं म्हटलं ना. दुसरा प्रहर म्हणजे काय माहितीये? इज एनीबडी नोज? नो. सोपं आहे. 24 hours आर देअर. इज इट राईट? दिवसाचे 24 तास असतात. 24 hours. या 24 hours चे दोन भाग करायचे. 12 डे आवर्स अँड 12 नाईट आवर्स. आता दिवसाचा दुसरा प्रहर सकाळी 6 वाजता दिवस सुरू होतो. 6 to 9. 6 ते 9 हा एक प्रहर. 9 ते 12 दुसरा प्रहर. ओके. 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते 6 चौथा प्रहर. हे दिवसाचे झाले. असेच रात्रीचे. आता ज्या वेळेला मी म्हणतो दिवसाचा दुसरा प्रहर, पण हे आपल्या हिस्ट्री बुक मध्ये लिहिलेलं असतं. हे हिस्ट्री बुक कुठल्या तरी इंग्लंड मधल्या माणसांनी वाचलं तर त्याला कळणार आहे का रे? व्हॉट इज दिस प्रहर मीन्स? नो. इफ आय परफॉर्म वन एक्सपेरिमेंट. आपल्याकडे मैल फरलांग ही युनिट होती जुनी इंडियन युनिट्स. आय perform one experiment, a very new experiment, and I published that experiment in Science Congress, World Science Congress. जी वर्ल्ड सायन्स काँग्रेस होती ना तिथे मी माझा पेपर पब्लिश केला. आणि तो पेपर पब्लिश करताना मी लिहिलं, place the object at distance 2 furlong. Is the fellow listening over there, or not only a fellow, all the scientists present over there in that congress listening my paper, are they come to know what this furlong means? No. का ते शिव्या बिव्या घालतोय काय असं वाटून कोणतरी मारेल पण मला तिथे नाही का आपल्या. So we cannot use these units because these units are not worldwide accepted. I can use only those units which are worldwide acceptable. आपण तीच युनिट्स वापरू शकतो की जी वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल आहेत, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, जगाने जी मान्य केलेली आहेत. आता इथे जरी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये युनिव्हर्सली लिहिलेलं असलं तरी आपलं युनिव्हर्स आपल्या अर्थ पुरतच ठेवायचं. त्यामुळे दो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असं म्हटलं असलं तरी आपल्या डोक्यात एक पिक्चर क्लिअर ठेवायचं. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल म्हणजे काय? वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल. क्लिअर? गेटिंग इट? If the unit going to follow these 4 properties, that unit is very easy to read. Unit is not going to change person to person, time to time, temperature to temperature, distance to distance. मुंबईत मीटर वेगळा आणि पुण्यात मीटर 1 मीटर वेगळा असं काही घडतं का? नाही. मीटर येतेच असतं. चला मुंबई पुणे सोडा, भारतात मीटर वेगळा, अमेरिकेतला मीटर वेगळा. 1 मीटर जो भारतात तोच 1 मीटर अमेरिकेत. So unit should be easy to use and read. Unit should not change. Unit should remain constant, person to person, place to place, time to time. Third point, it should be easily reproducible at anywhere in any quantity. And is worldwide acceptable. If unit is going to follow these 4 properties, then and then only we are going to call it as good units. तरच आपण त्या युनिटला काय म्हणतो? गुड युनिट्स म्हणतो.
ओके, त्यातली मेन प्रॉपर्टी जी आहे ती वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल ही सगळ्यात महत्वाची. जगाने ते ऍक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. Now, there are different types of systems. These systems are known to you. Is it right? CGS, centimeter gram second system, MKS, meter kilogram second system, FPS. इथे printing mistake है. It's not EPS. It should be FPS. Foot pound second system, SI, सिस्टीम इंटरनॅशनल. आता इथे बरेच जण गोंधळ काय करतात, बरेच जण म्हणताना SI सिस्टीम. नो, रॉंग. Already this S stands for system, and if you are going to assign the system word again, SI system, it means system international system. Is it looking good? Is it feeling good? No. So system international only. पुढे परत सिस्टीम लावायचं नाही. हा, CGS, centimeter gram system. Who introduced this system? The French scientist introduced this system, and this is a smaller metric system of units used in Europe to measure length, mass, time. Who introduced this system? French scientist. MKS. MKS, meter, kilogram, second. Again, this system also introduced by French scientists. ही पण सिस्टम कोणी फाइंड आउट केले? फ्रेंच सायंटिस्टनेच फाइंड आउट केले. दिस FPS, foot pound second. FPS. This system, British developed this system, and obviously British and then British colonies started using this system, that is foot pound second. Once upon a time, we were also British colony. Is it right? आपण सुद्धा कधीतरी ब्रिटिश कॉलनी होतो ना. So we were also using this FPS system. We were also using this FPS system. आपण सुद्धा त्यामुळे ही FPS सिस्टीम वापरत होतो. अजूनही पटकन आपण हाईट कशात सांगतो रे आपली? Are we going to express in meters, centimeters, or we are going to express it in foot? Yes. बघा, इंग्रज गेले पण अजूनही आपण आपली हाईट फीट मध्ये सांगतो. नाउ दिस फिट सिस्टीम इज रूल्ड आउट. आता कोणीही फिट सिस्टीम वापरत नाही जगभरात. जगभरात कोणीही सिस्टीम वापरत नाही. तरीही अजून आपण आपली फूट मध्ये सांगतो. स्टिल वी आर गोइंग टू मेजर आवर वेट, न्यू बॉर्न बेबीज वेट इन पाउंड्स. एक सिंपल घरी नवीन बाळाचा जन्म झाला की बघा, घरी किंवा आजूबाजूला कुठेही, की आजूबाजूचे मोठी लोक म्हणतात किती पाऊंडाचा झाला, हो की नाही? अजूनही किती पाऊंडाचा झाला असं विचारतात. ऍक्च्युअली विच इज रॉंग. आता ही पाऊंड सिस्टीम आपण बंद केलेलं आहे. आता आपण कोणती सिस्टीम वापरतो ते बघूया आपण पुढे. पण अजूनही आपण फूट, पाऊंड ही युनिट्स अजूनही आपण वापरतोय, विच इज रॉंग. ती वापरणं आता बंद केलं पाहिजे. पाऊंड नाही, केजीच, फीट नाही, मीटर और सेंटीमीटर. ओके, ब्रिटिश सिस्टीम. का? तुम्ही का बरं, तुम्ही काय फ्रेंच लोकांना फार तुम्हाला प्रिय आहेत का फ्रेंच लोक? फ्रेंच लोकांनी डिराईव्ह केलेल्या सिस्टीम नाही. काय झालं सांगतो. वरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, 4 प्रॉपर्टीज, त्यातली 4th प्रॉपर्टी आहे, दॅट इज फ्रेंच going to write each and everything in MKS or CGS. Britain and British colonies are going to use FPS, and so many different countries going to express their units in their own systems. जसं मी म्हटलं की आपल्या भारतामध्ये आपण डिस्टन्स करता फरलांग, मैल ही युनिट्स वापरत होतो, किंवा आपण टाइम मेजर करायला मी माझ्या म्हटलं घटका, पळ ही युनिट्स वापरत होतो. हे आपल्या देशामध्ये असे जेवढे देश आहेत, त्या प्रत्येक देशात ही वेगवेगळी सिस्टीम होती. बऱ्याच देशांमध्ये वेगवेगळी सिस्टीम होती. मग आता मला सांगा,
अशा वेगवेगळ्या सिस्टीम जर का आपण यूज करत राहिलो असतो तर आतापर्यंत काय झालं असतं रे, किंवा सायन्समध्ये ते सगळ्या सिस्टीम्स आपण चूज केल्या असत्या तर कन्फ्युजन झालं असतं की नाही. उद्या काहीतरी म्यानमारमध्ये काहीतरी रिसर्च झाला आणि म्यानमारमध्ये जो रिसर्च झाला तो त्यांनी तिथली युनिट सिस्टीम वापरली. तिथली म्यानमारची युनिट सिस्टीम त्यांनी जर का वापरली असेल, म्यानमारची युनिट सिस्टीम जर का त्यांनी वापरली असेल तर मला सांगा, मला इथे बसून म्यानमारची युनिट सिस्टीम कळणार आहे का हो? नाही कळणार. म्हणजे अशी एक सिस्टीम यूज करणं एक्सपेक्टेड होतं किंवा अशी एक सिस्टीम यूज करायला सुरुवात करणं एक्सपेक्टेड होतं विच इज वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल. अँड दॅट्स वाय इन 1960 there was one conference to avoid difficulties in interconversation of units and to have uniformity in the units used all over the world. General Conference of Weights and Measurements suggested an improved metric system. मेट्रिक सिस्टीम म्हणजे MKS बर का. 1960 ला जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्स मध्ये या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत वजाचारी त्याचा विचार केला गेला. आणि मग कोणती सिस्टीम चांगली आहे? इज CGS इज फाइन, इज MKS इज फाइन, इज FPS इज फाइन और एनी अदर एल्स सिस्टीम इज फाइन, याचा विचार केला गेला. and they found that MKS, meter kilogram second, this system is more practical and more easier. It is easy to use. Its magnitude is not going to change person to person, temperature to temperature, place to place, temperature to temperature, time to time. So magnitude is not going to change. It's non-perishable. It should be easily meter, MKS, easily reproducible. And that's why, because of these three properties, in 1960 scientists proposed that now onwards we are going to use MKS system, matriculation system, with few changes, and they suggested few changes. In 1962 it was accepted by ISO, International Standard Organization. म्हणजे 1960 ला विथ फ्यू चेंजेस आपण MKS यूज करणार असं सायंटिस्टने ठरवलं आणि 1962 ला ते चेंजेस ऍक्सेप्ट झाले. This includes all the fundamental units from MKS and over 450 derived units. इथे ओव्हर 450 असं म्हटलंय कारण की ज्या वेळेला मी परवा तर बोलताना परवा नाही कालच 470 म्हटलो, बरोबर आहे का? आता हा जो नंबर आहे तो डे बाय डे जसे नवीन नवीन शोध लागतात तसा हा नंबर इन्क्रीज होतोय. सो ओव्हर 450 डिराइव्ड युनिट. सो 450 आणि त्यापेक्षा काही जास्त. आता ज्या वेळेला रोज काही ना काही नवीन शोध लागतात, नवीन नवीन क्वांटिटी डिराइव्ड होते, तसं त्याचं नवीन नवीन युनिट तयार होतं. ओके, येस. So this includes all the fundamental units from MKS and over 450 derived units. As far as possible, the units named after renowned scientists to honor them. म्हणजे आपण असं म्हटलं 1962 च्या आधी न्यूटन हे युनिट नव्हतं बरं का, जूल हे युनिट नव्हतं, केल्विन हे युनिट नव्हतं. मग न्यूटनच्या ऐवजी इथे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, this was the unit of force. सॉरी, फोर्स हे युनिट वापरत होते. पण आफ्टर 1960 फोर्स वरती सगळ्यात जास्त काम कोणी केलं आतापर्यंत? हु वर्क मच ऑन द फोर्स? माहिती आपल्याला सगळ्यांना कोणी काम केलं रे? न्यूटन बाबा की जय हो, हो की नाही?
आणि म्हणून मग आपण तेव्हापासून न्यूटन हे युनिट वापरायला सुरुवात केली. वर्कला किंवा एनर्जीला जूल, टेम्परेचरला केल्विन, ही सगळी युनिट्स आपण त्यावेळेपासून वापरायला सुरुवात केली आफ्टर 1962. Before the introduction of SI, exchange of information between the scientists of different countries was difficult because of the difference between the unit systems used by them. With the worldwide use of SI, this difficulty is removed. Now, in this common language of units, scientists, engineers, and technicians all over the world can exchange their ideas and criticize them easily. So, this system has bridged up the gap between them. Clear? एवढा पाठ कळला का सगळ्यांना? Getting this part to everybody? Yes. सो पटकन हे ऍज अ शॉर्ट नोट टाईप घेऊन घ्या बरं तुमच्याकडे, मग आपण पुढे जाऊयात. शॉर्ट नोट म्हणजे CGS, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, फ्रेंच सायंटिस्ट. हू डिस्कवर्ड? फ्रेंच सायंटिस्ट. शॉर्ट पटकन येऊन झालं. काल आपल्या एक दोन गोष्टींमध्ये डिस्कस करायचं राहिलं बरं का. काल नाही, आज आल्या आल्या आपल्याला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बद्दल बोलायचं होतं आज, हो ना? आठवतंय का काल मी म्हटलेलं? येस. उद्या सुरुवात प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल पासून करूया. मग तुम्ही म्हणा की सर आज का नको? कारण की आज आपल्याकडे टाइम कमी राहिलाय. काय बामसांना प्रॉब्लेम आल्यामुळे बामसा 12वीचं पण लेक्चर घेणार नाहीयेत ना, त्यामुळे त्यांचंही लेक्चर मला थोडंसं लवकर सुरू करावं लागणार आहे, 12वीचं लेक्चर. आपल्याकडे तेवढा वेळ आज नाहीये. सो उद्या आल्या आल्या समजा मी विसरलो चुकून आजच्या घाई घाईत पटकन आणि मी पुढचं डिस्कस करायला लागलो,
तर मीन वेळ मला स्टॉप करा आणि मला आठवण करून द्या इमिजिएटली सुरुवातीलाच की सर आपलं प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बद्दलचं डिस्कशन राहिलंय. ओके, सगळे मला आठवण करून देणार उद्या. आत्ता मला अचानकपणे आठवलं की आपण मी जस्ट नोट्स वरती गेलो थोडं आणि मला लक्षात आलं की अरे आपलं प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलचं पार्ट राहायला डिस्कस करायचा, आपण हे उद्या करूया असं म्हटलं होतं. मग मी घड्याळ बघितलं की वेळ कमी राहिलाय. येस. सो सिस्टीम ऑफ युनिट्स आज आपण 2 पार्ट बघितले आतापर्यंत, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट अँड सिस्टीम ऑफ युनिट्स. आज आपण सुरुवात करूया उद्या आल्या एका पुढच्या पार्टला. कुठला? कन्व्हेन्शन्स. गिव्ह हेडिंग कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट्स, म्हणजेच रूल्स ऑफ रायटिंग एसआय युनिट्स. आता मी इथे जे रूल्स दिलेले आहेत, आर दिस रूल्स आर रॉंग? नो, नॉट ॲट ऑल. बट फ्यू ॲडिशन्स आर देअर इन द रूल्स. ओके, मग सर तुम्ही अर्धवट का बरं लिहिले? अर्धवट नाही लिहिले, मी म्हटलं तसं ह्या आत्ताच्या तुमच्यासमोर नोट्स आहेत ज्या 2018च्या नोट्स आहेत आणि 2019ला 2019च्या नोट्स आहेत. 2020ला म्हणजे मागच्या वर्षीपासून नवीन रिसर्च जो झालाय सायन्स फील्डमध्ये तो आपल्या ह्याच्यात इंट्रोड्यूस केलाय. काही नाही, फार काही चेंजेस आहे अशातला भाग नाही, सोपं आहे. सगळ्यात पहिले सायंटिस्टने असं एक ठरवलं बघा, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ओनली. युनिट लिहायचं असेल तर कसं लिहायचं? ही एक नवीन ऍडिशन त्यांनी केली आता 1918 काय म्हणतोय 2018ला सायंटिस्टनी जी कॉन्फरन्स झाली त्यात एक नवीन ऍडिशन केली. काय ऍडिशन केली? काय सांगितलं मी? युनिट कसं लिहायचं? येस, सिम्बॉल. करेक्ट आहे. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी हे त्यामुळे लिहून घ्या. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ओनली. सगळ्या फिजिकल क्वांटिटीज या सिम्बॉलिकल फॉर्म मध्येच लिहायच्या. फुल नेम. आता बघा, पण तरीही तुम्ही समजा फुल नेम लिहिलंच तर काय? फुल फॉर्म ही प्रॉपर्टी आहे इथेच. फुल फॉर्म ऑफ युनिट should begin with small letter only even though it is named after a scientist. ही आपण कालही बघितलं, आठवतंय ना? काल लिहिता लिहिता मी ही प्रॉपर्टी सांगितली हो की नाही? आठवतंय की नाही? मीटर, जूल, न्यूटन and not like M capital, joule capital, J capital, N capital, not like this. It is not allowed. तुम्ही एका फुल फॉर्म मध्ये लिहिणारच असाल ऍज अ युनिट, ऍज अ युनिट तुम्ही नेम म्हणून लिहिणार असाल, म्हणजे न्यूटन हे सायंटिस्टचं नाव म्हणून लिहिणार असाल तर दिस इज करेक्ट. बट इफ यू आर गोइंग टू यूज ऍज अ युनिट देन नो, इट्स नॉट करेक्ट. ओके, then N should be small, J should be small, though it is name of scientist. जरी ते सायंटिस्टचं नाव असेल तरी स्मॉलच लिहायचं in short form. But if you are going to use short form, the units named after the scientist should begin with capital letters, and the units which are not named after any scientist should begin with small letters. सेंटीमीटर, CM. सेंटी हे काय कुठल्या सायंटिस्टचं नाव नाही येणार रे? काय आहे सेंटी? असं कोणत्या सायंटिस्टचं नाव नाहीये, हो की नाही? सो C should be small. मीटर हे कुठल्या सायंटिस्टचं नाव नाहीये, सो मीटर पर सेकंड, मीटर should be small. Joule, yes, Joule is the name of scientist. Capital N is the name of scientist. Capital. Okay, क्लिअर? पुढची प्रॉपर्टी बघा, ही प्रॉपर्टी टेक्स्टबुक मधली तशी प्रॉपर्टी आहे.
The unit should be always written in singular form only. No plural form of units is allowed, even though the measured quantity is many times than the unit. While speaking, we may say that mass is 100 kilograms, but while writing, we should write 100 kg only and not 100 kgs. लिहिताना कधीही असं लिहायचं नाही. युनिट लिहिताना कायम सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचं. प्लुरल फॉर्म इज नॉट अलाउड. व्हाय दॅट सो? का बरं प्लुरल फॉर्म अलाउड नाहीये? का तुम्हाला काय वाटतं? Why the plural form is not allowed while writing the unit? I traveled 100 meters actually, but while writing 100 meter, why that so? Why that meters is not allowed? 9. नाही का? युनिव्हर्सली असं का ठरवलं सायंटिस्टनी? but why it changes? अरे S this meters, this S is assigned for second, no? Yes or no? Asim, S a unit है, S stands for second. So somebody may read 100 meters instead of meters. कोणती असं वाचू शकतं. हे मग करेक्ट आहे का रॉंग आहे हे आपल्याला कळणार नाही, अवघड होईल. ते मीटर्स आहे का मीटर सेकंद आहे? न्यूटन्स. नॉट अलाउड बिकॉज न्यूटन सेकंद इज अ युनिट ऑफ इम्पल्स. न्यूटन सेकंद हे इम्पल्स या क्वांटिटीचे युनिट आहे. तुम्हाला व्हायची ही क्वांटिटी होईल, पण ही इम्पल्स या क्वांटिटीचे युनिट आहे. ओके, and that's why that S is not allowed because S is specially reserved for seconds. तो S कशा करता रिझर्व करून ठेवलेला आहे? सेकंड्स करता म्हणून रिझर्व करून ठेवलेला आहे. क्लिअर? गेटिंग इट? आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल दिलंय काय? 20 न्यूटन इज अलाउड. 20 न्यूटन्स इज नॉट अलाउड. क्लिअर? गेटिंग इट? आता आपण हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय केलंय? पहिला लॉ जो आपण लिहिला काय? जनरली सिम्बॉलिक फॉर्मॅट मध्येच युनिट लिहायचं. हे दोन्ही लॉ कंबाईन केले, त्यांना म्हटले 2. हा तिसरा लॉ आहे तसाच 3. ओके, सॉरी तो 3 आहे. पुढचे लॉस काय आहेत आपण पुढच्या उद्याच्या लेक्चरला बघूया. आजचा सगळा पाठ कळला का सगळ्यांना? गेटिंग इट टू एव्हरीबडी? वाचायला हरकत नाही बरं का तुम्ही लॉस, म्हणजे उद्या पटापट होतील. ओके, सोपं आहे. त्यातलं 7-8 कळणं थोडंसं जरा डिफिकल्ट आहे. ओके, पण ठीक आहे, तरी प्रयत्न करून बघा, वाचून बघा. आणि HC वर्मा किंवा NCERT तुम्ही वाचताच आहात. कालचा पाठ वाचला का सगळ्यांनी? आपण शिकलेलो फंडामेंटल युनिट्स, डेराइव्हड युनिट्सचा पाठ वाचला? त्यात काय डाऊट आहे? इज एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट इन द पार्ट ऑफ फंडामेंटल अँड डेराइव्हड क्वांटिटीज? नो. हा, न्यूमेरिकल थोडा पाठ म्हणून आज प्लेन अँगल सॉलिड अँगल झाला असं त्याच्यावरची काही न्यूमेरिकल्स तुमची घेतली असती. उद्या आपण प्लेन अँगल सॉलिड अँगल घेऊन त्याच्यावरची काही न्यूमेरिकल्स घेऊयात नक्की. ओके असीम? मग तुम्हाला होमवर्कला सुद्धा मी न्यूमेरिकल्स देईन उद्या. क्लिअर? उद्यापासून मी रोज 5 न्यूमेरिकल्स तुम्हाला देणार सगळ्यांना. कमीत कमी 5. हा, कमीत कमी 5, जास्तीत जास्त कितीही असतील. चालेल ना सोडवायला?
Yes. So today we will stop at the moment. Tomorrow we will meet again. Bye bye. Take care. Have a nice day ahead. हा, या नोट्स मी आता शेअर करतो, इमिजिएटली शेअर करतो आता. ओके, परत मी विसरून जायच्या आत.